बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीच्या तपासाला वेग आलाय. ज्या कारमध्ये देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्या कारवरील आरोपींचे ठसे जुळल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या फरार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या 9 टीम्स तपासाचं काम करत आहेत. या टीममध्ये सुमारे 150हून अधिक सीआयडी अधिकारी कार्यरत आहेत. टीमनं आतापर्यंत 100हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनावणेंची सीआयडीकडनं चौकशी झाली. सीआयडीकडनं संध्या सोनावणेंची 8 तास चौकशी झाली. बीड प्रकरणातील कोणत्या बड्या नेत्याला कॉल केले, कोण आहे हा बडा नेता, असा सवाल उपस्थित करत त्या नेत्याचं नाव जाहीर करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार 3 आरोपींची हत्या झाली असे व्हॉइस मेसेज अंजली दमानी यांना आले होते आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीनं हे मेसेजेस पाठवले असून बसव कल्याणमध्ये अशी कोणतीही घटना घडलेली नाही असा खुलासा पोलिसांनी केला. अंजली दमानिया यांच्या दाव्यावरनं संजय गायकवाडांनी टीका केली. दमानिया यांच्याकडे कुठली शोध यंत्रणा आहे असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केलाय. दमानियांच्या विधानावरती विश्वास ठेवता येणार नाही असं गायकवाड म्हणाले. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळायलाच हवा, कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न होऊ नये. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पुढाकार घ्यावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. प्राजक्ता माळी यांची तक्रार महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासूनच नियमानुसार आयोग आवश्यक ती कारवाई करेल. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ताला ट्रोल करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्याबाबत आयोग पुढाकार घेईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. मालेगाव हे रोहिंग्या मुस्लिमांचा अनधिकृत आश्रयस्थान बनल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. वोट जिहाद भाग 2 हा या देशविरोधी कट उघडकीस आणणार असून आपण आज मालेगावला जात असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 7 मार्च आधी घ्या अशी मागणी रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. देशाच्या आर्थिक राजधानीचा कारभार गेल्या 3 वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना चालू आहे अशी खंत रईस यांनी व्यक्त केली. गेल्या 2 दिवसात झालेला अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे रबी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. जळगाव, धुळे, सांगली या 3ही जिल्ह्यात सुमारे 2600 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. प्रथमच मावळ तालुक्यामध्ये पांढऱ्या झेंडूची लागवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीला परवडणारी थंडी ही जी काही पडणारी थंडी आहे ती पिकांना या अनुकूल असल्याचा चांगला फायदा होण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्यामुळे टोमॅटो, फ्लावर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. नाशिक तालुक्यासह कसमादेत एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाल्यामुळे मजूर मिळणं अवघड होत आहे. वाढीव मजुरी किंवा मक्ता देऊनच मजुरांना बोलावलं जात असल्यामुळे मक्ता पद्धतीनं कांदा लागवडीच्या खर्चात 1.5 पटीनं वाढ झाली आहे. तर आणखी महिनाभर कांदा लागवडीचं काम जोमात सुरू राहू शकेल. सुवासिक असलेल्या आंबेमोहोर तांदळाच्या हंगामाला सुरुवात झाली असून या तांदळाची मागणी वाढल्यामुळे आंबेमोहोर तांदळाच्या दरात देखील वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंबेमोहोर तांदळाची आवक होण्यास सुरुवात होते. आंबेमोहोर तांदळाच्या सध्याच्या भावात 15 ते 20% वाढ झाली आहे. तुरीच्या दरात सातत्यानं घसरण सुरू असून आवक जवळपास 20 ते 25 हजार क्विंटलपर्यंत आहे. तर तुरीला कमीत कमी 6600 रुपयांपासून ते 8120 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळतोय. लाल कांद्याला संगमनेर बाजारात सरासरी केवळ 825 रुपये तर भुसावळ बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची 17000 क्विंटलची आवक होऊन सरासरी 2400 रुपये दर मिळाला. सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र 1.25 लाख एकर असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचं म्हणणं आहे. तर कृषी विभागाकडील माहितीत 77,000 एकराची नोंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष पिकाखालील नेमकं क्षेत्र किती असा प्रश्न उपस्थित झालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात सोयाबीनची आवक 70 क्विंटल झाली तर त्याला 4083 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय. बाजारात आवक मंदावल्याचं बघायला मिळालंय.
मागील आठवड्यात वसमत बाजारात हळदीची किंमत 12,479 रुपये प्रति क्विंटल होती. मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकीमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनुक्रमे 2.15% आणि 1.57% इतकी घट झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एकूण 10 लाख रेशन कार्ड धारक असून त्यापैकी 17,000 अंत्योदय योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे गेले 9 महिने एप्रिलपासून साखर खरेदीची निविदा प्रक्रिया रखडली असून लाभार्थ्यांना वंचित राहावं लागलंय. एक मोठी बातमी आहे. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात आणि खातेवाटपाला 15 दिवस झाल्यानंतरही मुहूर्त मिळून खातेवाटप जाहीर झालेलं असलं तरी अजून 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. या मंत्र्यांमधील अनेक जण विश्रांतीसाठी परदेशवारीला गेले असल्याची माहिती मिळाली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आलं. मात्र आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालनं देण्यात आली असली तरी अजूनही 18 मंत्र्यांनी पदाची सूत्र हाती घेतलेली नाही. त्यामुळे हे मंत्री नाराज आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. काही मंत्री हे अजूनही त्यांनी पदभार घेतलेला नाही. पदभार न स्वीकारलेले मंत्री कोणते तर आशिष शेलार, अतुल सावे, नरहरी झिरवळ असे एकूण 18 मंत्री आहेत. त्यामध्ये भरत गोगावले, गुलाबराव पाटील, दादा भुसे यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही. जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील यांनी देखील आपल्या खात्याचा पदभार स्वीकारलेला नाही. योगेश कदम, पंकज भोयर, बाबासाहेब पाटील यांनी अजूनही पदभार स्वीकारलेला नाही. वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरासोबतच तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे फळबागांसोबतच हरभरा, गहू आणि पालेभाज्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील काही गावात अवकाळी पावसानं हजेरी लावली. पावसामुळे शेतमालाचं नुकसान होणार असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. नागपूर शहरात सर्वत्र आलेल्या अवकाळी पावसानं येलो अलर्ट असूनही हुलकावणी दिली. दिवसभर ढगाळ वातावरण होतं. मात्र पावसाचा एक थेंबही बरसला नाही. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे आता ढगांची दाटी कमी होऊन हळूहळू थंडीचा कडाका वाढणार आहे. मराठवाड्यामध्ये 4 दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव आलाय. आजपासून कमाल आणि किमान तापमानात घट होईल आणि थंडीचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवरती धुरक्याची चादर असून धुलीकणांमुळे श्वास घेणंही कठीण झालंय. प्रदूषण वाढल्यामुळे अखेर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नागरिक मास्क घालून फिरतायत. बीकेसी, मालाड, पवई, चेंबूर, कुलाबा, वरळी इथली हवा खराब असल्याची नोंद प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावरती आहे. पालघरच्या तारापूर एमआयडीसी मधील युके एरोमॅटिक केमिकल कंपनीला भीषण आग लागली. बोईसरच्या सालवड, शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरलेत. आणखी 2 कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यात. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आगीच्या तीव्रतेचा आढावा घेतला. त्यांच्यासह महसूल विभागाचे काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते. 3 पैकी 2 कंपन्या बंद होत्या. दरम्यान जीवितहानीबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी तशी माहिती दिली. तारापूर एमआयडीसीतील आगीच्या घटनेनंतर 3 तासांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाल्यामुळे स्थानिकांनी त्यांना धारेवर धरत जाब विचारला. अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोरी गावातली घटना आहे. विषबाधा झालेल्यांपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जळगावातील प्रमोद बराटे यांनी भरीत पार्टीचं आयोजन केलं. किमान 1,500 जणांनी या भरीत पार्टीचा आस्वाद घेतला. गेल्या 28 वर्षांपासून प्रमोद बराटे आपल्या मित्रपरिवारासाठी भरीत पार्टीचं आयोजन करतात. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पाणंद रस्त्याचा प्रश्न भेडसावतोय. कच्च्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे पाणंद रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शेतकरी करतायत. मुंबईत राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या म्हणजेच PSIच्या जवळपास 3,000 जागा रिक्त आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी त्या भरल्या जाव्यात अशी मागणी केली जाते. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील शेअर्स विकलेत.
गेल्या 5 वर्षात काही कंपन्यांची विक्री आणि अन्य माध्यमातून 1.48 लाख कोटी रुपये कमावलेत. 2023-24 मध्ये सर्वात कमी 16,507 कोटी रुपये मिळालेत. राज्यात आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवले असून एकूण क्षमता 2,738 मेगावॅट आहे. उत्तम कामगिरी केल्याबद्दल राज्याला गेल्या 4 वर्षात केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम मिळाली आहे. IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांच्या रौप्य महोत्सवी बेंचनं लिगसी प्रकल्पासाठी 21 कोटी रुपयांची देणगी संस्थेला दिली आहे. संस्थेतनं शिक्षण घेतलेल्या 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं माजी विद्यार्थ्यांनी ही मदत देऊ केली आहे. IT क्षेत्र नव्यानं भरारी घेण्याच्या तयारीत आहे. IT कंपन्यांमध्ये नव्या वर्षात मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. नोकर भरतीचा फोकस AI, डेटा विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावरती असणार आहे. सरत्या वर्षात सोन्याच्या उलाढालीनं मोठी झळाळी निर्माण केली. देशात वर्षाअखेर 850 टन म्हणजेच 51,000 कोटींची तर मुंबईसह उपनगरात सुमारे 300 टन म्हणजेच 18,000 कोटींच्या सोन्याची उलाढाल झाली. मुंबईत राणीच्या बागेत नवीन वर्षात पर्यटकांसाठी लवकरच 2 सिंह आणि 2 लांडग्यांचं आगमन होणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयानं गेल्या 1.5 वर्षापूर्वी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे. या प्रस्तावाला प्राधिकरणाची मंजुरी बाकी आहे. एक मोठी बातमी येते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीचा प्रवास भाडा आता 15% वाढण्याची शक्यता आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावरती राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे लालपरीच्या प्रवाशांना नवीन वर्षात वाढीव दराचा प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तुलनेत लालपरीचा तिकीट दर खूपच कमी आहे. आता महामंडळाच्या ताफ्यात पुढील 6 महिन्यात 2,500 बसेस दाखल होणार आहेत. वाढता खर्च आणि उत्पन्नातली तूट कमी करण्यासाठी दरवाढीचा प्रस्ताव महामंडळानं राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवलाय. सोलापूर बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सोलापूर स्थानकाला घाणीचा विळखा आहे. प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. काही दिवसांपासून राज्यातील विविध विभागातून धावणाऱ्या शिवशाही बसचं अपघाताचं प्रमाण वाढलंय. सातत्यानं अपघात ब्रेकडाऊन लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन म्हणजेच एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व शिवशाहींची विशेष तपासणी विशेष अधिकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे. या तपासणीचा अहवाल 4 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्तानं मोफत विशेष बस सेवा देण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून बुधवारी रात्री 12 वाजेपर्यंत बस सेवा सुरू राहील. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारीला विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारी 2 वाजल्यापासून वाहतुकीत बदल केले जाणार आहेत. अभिवादन कार्यक्रमाला राज्यभरातून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी उपस्थित राहणार असल्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वडाळा ते कासार वडवली मेट्रो 4, कासार वडवली ते गायमुख मेट्रो 4A आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो मार्ग 6 या मार्गिकांसाठी 57 गाड्यांच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदा अखेर 10 महिन्यांनी खुल्या झाल्या आहेत. यामध्ये रस्ते आणि पायाभूत क्षेत्रातील लासर अँड ट्रुबो या कंपन्यांनी देखील आता मेट्रो डबे निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्यासाठी निविदा भरल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक माथेरानमध्ये आल्यामुळे दस्तुरी नाका इथून ई-रिक्षांनी त्यांचा प्रवास सुखकारक होतोय. मात्र ई-रिक्षांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे त्यांची संख्या वाढवावी अशी मागणी पर्यटक करतायत. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडलं जाणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरातील मेट्रो थेट जोडल्या जाणार आहेत. बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणाचे नवी मुंबईत सुद्धा पडसाद उमटले. मराठा क्रांती मोर्चाकडून नवी मुंबईतल्या कामोठी येथे आंदोलन करण्यात आलं तर धनंजय मुंडे राजीनामा द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. राज्यामध्ये गेली अनेक वर्ष राबवण्यात येत असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं महत्त्व खऱ्या अर्थाने जीवनदायी म्हणावं लागेल. या योजनेचा आतापर्यंत 35,26,000 जणांनी लाभ घेतला. मुंबईत कोणत्या भागात हवेचा दर्जा खालावलेला आहे का, मात्र याकडे
कुणी लक्ष देत नसल्याचं मत गोरेगाव वासियांनी व्यक्त केलं. अनेक दिवसांपासून ढासळलेल्या गोरेगाव परिसरातील हवा गुणवत्तेकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली. म्हाडाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या धर्तीवर शिखर तक्रार निवारण समिती स्थापन करणार असून तसा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. एसआरएमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्यामुळे अशा सर्व प्रकरणाची दखल घेण्यासाठी शिखर तक्रार निवारण समिती आहे. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटनपूर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमाला ग्रामीण पोलीस दलानं 6000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवलाय. तर सर्व परिसरात 165 सीसीटीव्ही आणि 6 ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालींवरती नजर ठेवली जाणार आहे. गोरेगाव पश्चिम पत्राचाळीच्या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला 9 भूखंड विकासासाठी उपलब्ध झालेत. 9 पैकी 4 भूखंडांवरती 2394 घरं बांधली जाणार आहेत. या भूखंडांवरती 26 मजली व्यावसायिक इमारत बांधली जाणार असून त्यातील गाळ्यांची विक्री भविष्यात ई-लिलाव पद्धतीने केली जाईल. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. पिंपरी शहरातील रस्त्यावरती महापालिकेची सातत्यविषयक कामं सुरू असल्यामुळे अशा रस्त्यावरती यांत्रिकी पद्धतीनं साफसफाई करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे 8ही कार्यालयातील रस्त्यांची पाहणी झाल्यानंतर फेर आढावा घेऊन बदल केले जातील. भारतीय रेल्वेनं 2024 मध्ये 6450 किलोमीटर ट्रॅकचं नूतनीकरण तर 8550 किलोमीटर ट्रॅकचं टर्नआउट नूतनीकरण केलं. तसंच रेल्वेच्या प्रमुख विभागांमध्ये 130 किलोमीटर प्रति तास वेग वाढवलाय. रविवारी सादर केलेल्या आपल्या अहवालात ही माहिती नमूद केली आहे. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी मोहिमेमुळे देशातील 19 बड्या शहरांमध्ये शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदणीत 22% वाढ झाली असून विविध प्रकारच्या गुन्ह्यांवरती देखरेख ठेवणाऱ्या प्रणाली देखील लक्षणीय सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागेला फटका बसलाय. परिणामी घड जीर्ण गळकूजमुळे द्राक्ष उत्पादन घटलंय. त्यामुळे बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष उशिरा येणार आहेत. परिणामी यंदाच्या हंगामातील बेदाणा निर्मिती तब्बल महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली. राज्यामध्ये इन्फ्लुएन्झाचा धोका वाढला असून गेल्या 2 महिन्यांमध्ये तब्बल 71 जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागलाय. तर गेल्या 12 महिन्यांमध्ये 23,000च्या वर संशयित रुग्ण आढळले असून 2348 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली. दादर येथील शिवाजी पार्क मैदान धूळमुक्त करण्यासाठी आता मैदानातील रेती मिश्रित मातीचा थर काढण्यात येणार आहे. जेसीबीच्या मदतीनं 9 इंच मातीचे थर काढले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जी उत्तर दादर विभागानं पालिका प्रशासनाला सादर केलाय. एक मोठी बातमी आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात झालाय. जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या गेटजवळ हा अपघात झालाय. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची मोठी बातमी येते. अपघाताच्या वेळी रवींद्र वायकर हे गाडीमध्ये असल्याची माहिती देखील मिळालेली आहे. आरोपी वनराई पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास आता केला जातोय. नागपूरमध्ये सण आणि खासगी समारंभांसाठी रस्त्यावरती मंडप किंवा स्टेज उभारून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची काही खैर नाही. कार्यक्रमासाठी विनापरवानगी मंडप उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्यास मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. वर्षभरात 14,199 लोकांकडून 1.5 कोटींचा दंड वसूल केला गेलाय. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील ग्राहकांची संख्या 1.2 अब्जांवरती पोहोचली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI आणि 6G तंत्रज्ञानात प्रगती केली जाते. मोबाईल डेटा आणि फिक्स्ड ब्रॉडबँड सेवेमुळे दूरसंचार आणि पे टीव्ही सेवा क्षेत्राची उलाढाल वार्षिक 2.5% दरानं 2024 मधील $44.9 अब्ज वरनं 2029 पर्यंत $50.7 अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज ग्लोबल डेटा संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात वर्तवण्यात आलाय. सोमवती अमावस्ये निमित्तानं जेजुरीतील खंडोबा गडाला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं गडावर भाविकांची गर्दी झाली आहे. देशातील 7 प्रमुख शहरांमधील घरांच्या किमती 21% वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीमध्ये घट झाली असून देशातील 7 प्रमुख शहरातील विक्री 4% घसरून 4.6 लाखांवर आली आहे.
राज्यातील बस आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार आहे. शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर इथल्या बस आगारांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या कलर कोडची घोषणा केली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं डिसेंबरमधलं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. यासाठी राज्य सरकारनं मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163.43 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलाय. यानंतर एक मोठी बातमी बघूया. 2024 हे वर्ष संपायला अवघे काही दिवस उरलेत आणि देशभरात नवीन वर्षाच्या सुरुवातीची तयारी म्हणजे स्वागताची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. 1 जानेवारी 2025 पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत, ज्याचा प्रभाव प्रत्येक कुटुंबावर, प्रत्येकाच्या खिशावरती होणार आहे. या बदलांमध्ये स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या LPG सिलेंडरच्या किमतींपासून ते UPI पेमेंटपर्यंतच्या नियमांचा देखील समावेश आहे. भिवंडीमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. मुंबई नाशिक महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे रस्त्यावर उतरले. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे. समुद्रकिनाऱ्यावरती कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्यानं नियोजन केलंय. नवीन वर्ष साजरं करताना कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलंय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मावळातील लोहगड किल्ल्याचं नामांकन झालंय. मात्र या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालंय. किल्ल्यावरती पिण्याचं पाणी नाही, स्वच्छतागृहाची वानवा असल्यामुळे गडप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील बोदवडकडनं भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली. रस्त्यावरती खड्डे पडल्यानं वाहन चालक त्रस्त झालेत. जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्याच्या येवती इथे अखिल भारतीय महा ई सेवा केंद्र आणि आधार केंद्र संघटनेची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. केंद्राच्या संचालकांना मिळणारे 10 रुपये कमिशन वाढवून 100 रुपये करावं असा प्रस्ताव या बैठकीत सादर करण्यात आला.